किसन देवाने आमची मोठी कामगिरी सोपवली आहे. कसं तुम्हाला माहित नाही? मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. रोज कोला बसतो त्यांची ताट घेऊन मी आठ माठ करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबिंब करायचा आहे. ठीक आहे, माझ्या काय होणार नाही. माझ्यासोबत जा, त्याला काउंटरला बोलू नको. गोकुलमध्ये गळदूर वाटाय. अरे कार गड्या गंमत झाली माझी काली कोंबडी पालत माझी काली कोंबडी झाल्या पक कराया लागली माझी गाली कोंबडी पालत झाली. अरे झाल्या झाली माझी गाली कोंबडी पालत झाली. अरे झाल्या झाली माझी गाली कोंबडी पालत झाली. अरे एवढं नाचतात काय? माझा याच्यात काय पण दोष नाही आहे. कसं काय? त्या दिगांचा दोष आहे. कसं वाजवतात काय? मला उभं करू नको. त्यांना काय बाबा आपल्याला माहिती आहे आमच्या तुझ्या यायचं ना. ठीक आहे ऐका ना ऐका जरा. सांगतो मला पत्र त्यांचं ताट गावलेली आहे. मेले येणार आहे याला मला पत्र त्यांचं ताट गावलेली तिचे ताट गवले ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहे. हा त्यांचा रस्ता प्रतिबिंब करायचा आहे. मेले पदवत नव प्रतिबिंब कामगिरी आपली होय. साठ गवले मी आवरेन
टी-शर्ट लावून होय, एवढ्या? जग टाकत नाही. जग टाकत नाही. काय काम म्हणजे ऐका. होय का? राहू दे राहू दे ना आपली सोबत ते एका भोंगडीला बोलून घे येऊ काय? हा घे अरे ए बोबड्या. ये बोबड्या लवकर ये लोंढी आहे. अरे जमला जमला. काय केवढं बघ. काय टाकू? सांग रे. काय तर गाडी गेलाय ना. त्याच्या उठाय केली तुला. तुला आता काय घालाय? काय केलं हे ऐका ऐका. टाकली का नाही? टाकली गेलो सगळी गुलाब आहे खाली. सगळी काढली तू नाही मारले तर केलाय. मी याला खायला आणायचं इथंच बसलाय. याला मारले तुला. दिसत नाही आहे? दिसत नाही का? काबत काबत तिथं वाचलाय काय दिसला दिसला? अरे गेले का भाऊ पण? तिथं जाय तो मारले तुला. टाकीन तो साप टाकीन सोलपट आहे ना. मी खाल्ला. मारी कुठं आहे? अरे काय बोलू दे. काय कशाला बोलू दे? याला तो माहित नाही. नाही. याला त्यासाठी मग बोलवलं. मग थांब ना. अरे 16,360 गवळणी. हे काय गवळणी? ताटमाट करून. ताटमाट करून? हा. काय करून? भाजत चालली आहे. चालली आहे. हा. त्यांचा रस्ता आपल्या प्रतिबिंब करायचा. आला. पलपलीत. प्रतिबिंब करायचा. आता बोल ना. आताच बोलले मी. कानात त्याला खोल काय तो बोल ना यार. काहीतरी स्वतःला मोठ्याला पाडलं असेल. बरं त्याच्यासाठी मी युक्ती झोपली आहे मग मी म्हणत होती काय करायचं. मी आला तरी तू अगं इथं दगड ठेवलाय तू सगळं ठेवलंय तुला दिसतोय. त्यांना दिसतोय मी तुम्हाला काय नाही दिसतोय मग तुमचं डोळा फुटलंय तुमचं डोळं मला कुठल्या सगळ्यांना चष्मा लागलाय का बघ. त्यांच्याकडनं आपण मागू. मनीष राहतात का? त्यांचाच जास्त पाहिजे मला सांग मला गाडी आणायला. अगं इथं दगड ठेवलाय त्या दगडाचं मग लपायचं कशाला काय म्हणजे लपायचं या दगडाच्या माग तू तुझ्या माग मी आणि बोबडे एका साईडला अरे मला पायजामा दिसला तर नाही मी आला तुम्ही ऐकलं काय येलो रे तुम्ही नाही तर काय चल लपूया मग हा लोंढे कसं ये. लोंढे वारी करतात. बोल कर द्यायचा आल्या रे आल्या असं म्हणू मी आला दुसरं काय नव्हतं काय हा हो म्हणू काय हे गवलूने आले काय आल्या गवलूने आल्या रे आल्या काय रे यावं आल्या चलबिगी रवी तारा बाजाराला वेळ झाला. चलबिगी रवी तारा
बाजाराला वेळ झाला वाटेचा परी घोटाळा वाटेचा परी घोटाळा कृष्ण काळा नंदलाला चला बिगीर मेरा तारा बाजाराला वेळ झाला चला बिगीर बाजाराला वेळ झाला वाटेचा परी घोटाळा कृष्ण काळा नंदलाला वाटेचा परी घोटाळा कृष्ण काळा नंदलाला चला बिगीर मेरा तारा बाजाराला वेळ झाला चला बिगीर मेरा तारा बाजाराला वेळ झाला वाटेचा परी घोटाळा कृष्ण काळा नंदलाला वाटेचा परी घोटाळा कृष्ण काळा नंदलाला चला बिगीर मेरा तारा बाजाराला वेळ झाला चला बिगीर मेरा तारा बाजाराला वेळ झाला रस्ता बघताव काय वरती बिंद आहे म्हणलं तिघे इथं उभं राहून काय डांबर टाकताय आम्ही डांबर नाही टाकताव आम्ही झाडा शिकायला आणलाय असं आमचा इच्छा तर तुम्हाला करून टाकायचं आहे सोडा वाट सोडा वाट सोडा वाट सोडा वाट सोडा वाट हे काय सोडा वाट उभा आहे काय बाबडे इकडे ये रे काय काय तुम्ही दोघं पण इकडे या काय काय कामाचं नाव ना तुम्ही आणि याला इकडे ये हा रोज या गवलणीचा ना विषय डेंजर आहे याला गंभीर म्हण गंभीर म्हणू काय समजत नाही हे गंभीर आहे हा त्याला इकडे ये. काय? याला नाव मी घेते नाव मी हाय सुकट लग्नच नाही केलं तर नाव का घेऊ फुकट नाहीतर काय ऐका आमच्या परिस्थिती काय बोलायचं नाही मग कोणाला बोलायचं सांगू मग मावशे अगळे मावशे थोपटुणी जाऊते मी त्याला येते येते पोरी बाजाराला थोपटुणी जाऊते मी त्याला थोपटुणी जाऊते मी त्याला थोपटुणी जाऊते मी त्याला येते येते पोरी बाजाराला थोपटुणी जाऊते मी त्याला येते येते पोरी बाजाराला कोकणी जाऊते मी त्याला येते येते पोरी बाजाराला कोकणी जाऊते मी त्याला येते येते पोरी बाजाराला येते येते पोरी येते येते पोरी येते 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 पोरी येते येते पोरी येते येते पोरी बाजाराला काय करणार आज कस्टमरच खूप होते कस्टमर ब्युटी पार्लर खोलले ना तापलाय समजा घेऊन वाटतं आम्ही माफिया चाट मारतो आता मला पण चाट मारतोय काय म्हणतात म्हणतोस काय आहे तरी कोण आम्ही कोण आम्ही कोण आम्ही कोण आम्ही कोण आम्ही काटकोण पिकोण शककोण आम्ही काटकोण पिकोण शककोण नकोण मला कोण काय
घालायचं घालात. आम्ही कोणाचं सांगून देऊ का? आम्ही किसन बोल ना. सांगडी आहो. नाही आणि मी सुदामा हा बोबडे आमचा पेंद्या. अरे मेला तर उलट गेला तू होय काय मग सांगणार कधी आता सांगायला पाहिजे मग आता तुम्ही तुमची नाव सांगून द्या. सांगा का? मी हाय राधा, मी हाय हिरा, मी हाय राधा, मी हाय मीरा, मी हाय खटारा. तुझ्या कानात टेबल कुणी ठेवला नाही माझ्या कानात पप्पाच बोलले अरे माझ्या बाप्पाचं तर बोलतील त्याला मुळे तोंडात बोलले अरे मी उतार केलं होतं उतार त्यातली दान दिले तर आता बोललात ना खुर्ची मॉडल मॉडल असं नाव नको एक नाव सांग तुला उगण ऐकायचंय का हा बोल कणकण कुदली मनमन माती उभारल्या भीती सीताचं काम कणकण कुदली मनमन माती उभारल्या भीती सीताचं काम सासूबाईच्या पोटी आकाबाईच्या पाठी झाला मी राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या बोलू कशी पायात पैंजण चालू कशी ताड ताडाचं पान वाडाचं फुल जाईचं गोळी गव्हाची बहीण गोरुल्यांची सून लोंढ्यांची आणि बायको माणूस लोंढ्यांची खुर्ची आणते मी मी आणलंय दूध, मी आणलंय दही, आणलंय ताक, मी आणलंय लोणी, मी आणले मट्ट मट्टा मट्टा या कळत कानात दिलं बोल नाही तर तू तुलवी आता माटात काय ते सांगा आता मी आणलंय दूध, मी आणलंय दही, मी आणलंय ताक, मी आणलंय लोणी, मी आणलंय मट्ट. मट्टा मट्टा काय ऐकू घेताय काय नाही आमची वाट अडवायला सांगितली ती देवाला तरी बोलवा हे बोबडे ही मेली म्हातारी तुला तुझ्या बहिणीच्या वयाची आहे मी पाहिजे मला चिरडी म्हणजे देवाला बोलवा म्हणते मी चिरडी एकीच भाषेत बोलते देवाला बोलवा म्हणते मग देवाला बोलव किसन देवा आलवै कुंटी रानाग आलवै कुंटी आलवै कुंटी रानाग नंदाय आलवै कुंटी रानाग यशवदेत कानाग आलवै कुंटी रानाग आलवै कुंटी रानाग नंदाय आलवै कुंटी रानाग नंदाय यशवदेत कानाग आलवै आम्ही आलो पुरातून आणि जाणार मसुरीला आमची वाटत तू कोण इथं नामान चालू आहे काय होत ना सर्व सत्यानाथ आता दारातला काढायची काय गरज होती तुम्ही ऐकलं
मेला रे तुम्ही कोण पण मारायचं वाया गेले सगळं वाया गेले श्रीकृष्ण भगवान असे नसतात पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा कट्ट्यावर हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात पहिला अवतार मध्ययुगीला दुसरा पूर्व तिसरा वराह आणि चौथा नरसिंह धरीला पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम योधीला आणि आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरिला आणि आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरिला आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरिला आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरिला आठवा श्री कृष्ण धरिला आठवा श्री कृष्ण धरिला आठवा श्री कृष्ण धरिला दिवस मी कंसाचा केला आठवा श्री कृष्ण धरिला आठवा अवतार राधे 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 श्री कृष्ण धरिला तेव्हा आम्ही गोकुळच्या नाही आमचा वाट तू काढ होतो सांग बघू बेसन मी नाही आता घाबरू नको मी भावासारखा आहे तुझ्या भावासारखा आहे आपल्या त्या देवाची काय करणार धंदा कुठलाही असो धंदा वाईट नाही पण आजचा जमाना बदलत चाललेला आहे जे पुरुषाची दुकानं राहिली त्या दुकानदार त्या सुधाराचा माल कवड्या मोड्याला विकत घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करतील आणि हिऱ्याच्या किमतीत विकून टाकतील आपण थोडीशी मेहनत घेतली त्याचा मोठा व्यवहार झाल्याशिवाय राहणार नाही मावशे एक गोष्ट उचलून चालणार नाही तसा शेतकऱ्याचा त्याच्या पिकावर जीव असतो जीव असतो की नाही असतो असतो आपली देवाने वाट अडवली ना आपला वाट दाखवते चला तर देवाला शरण जाऊया एकदम सांगितलं पण मस्त सांगितलं जा तू जा त्याची उंची परत नाही जा तुला